नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख सरकारने जाहीर केलेली आहे। अद्याप आपण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी केला नसाल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासंदर्भात शासनाने जी-आर काढलेला होता। त्यामध्ये 2 महिन्याचा कालावधी सुद्धा देण्यात आलेला होता। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी तसेच लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सर्व्हर डाऊन असल्याने यामध्ये मुदतवाढ करून दिलेली होती। पण आता लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ही सुरळीत होत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख सरकारने जाहीर सुद्धा केलेली आहे। आता सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीत बदल सुद्धा केलेला नाही। पहा, ज्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत त्यांच्यासाठी ऑप्शन अद्याप दिलेला नाही। सरकारने तो लवकरात लवकर द्यावा, कारण सरकारने लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख डिक्लेअर केलेली आहे। आता आपल्या महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत? आदिती तटकरे यांना सुद्धा बऱ्याचशा नागरिकांनी ट्विट केलेला आहे आणि त्यांनी ट्विट सुद्धा केलेले आहे। ते आता ट्विट आपण पाहूयात। लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख त्यामध्ये नमूद केलेली आहे। आपल्याकडे प्रूफ असल्याशिवाय आपण व्हिडिओ सुद्धा करू शकत नाही। त्यामुळे पहा, आदिती एस तटकरे म्हणजे आपल्या महिला व बाल विकास मंत्री यांनी ट्विट केलेला आहे। या ट्विटमध्ये आपण पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रक्रियेत अधिक सूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली, म्हणजेच काल। आता पहा, यामध्ये दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती ई-केवायसी सुविधा उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। उर्वरित लाभार्थ्यांनी म्हणजेच उर्वरित भगिनींनीही 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते। पहा, 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी आपल्याला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे असे आवाहन सुद्धा आपल्या महिला व बाल विकास मंत्री यांनी केलेलं आहे। आता आपल्यातर्फे आपल्या सबस्क्रायबर लोकांच्या तर्फे आपल्या महिला व बाल विकास मंत्री यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की पहा, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये फक्त एक अडचण अशी निर्माण होत आहे की ज्यांचे पती नाहीत, वडील नाहीत, त्यांच्यासाठी जो दुसरा ऑप्शन आपला येतो की भगिनींची ई-केवायसीचा आधार OTP टाकल्यानंतर पती किंवा वडिलांचा ऑप्शन येतो। मग आता पहा, एखादी महिला भगिनी आहे, तिचे पती सुद्धा नाहीत, म्हणजे पतीचा आधार क्रमांक आपल्याला टाकता येत नाही, तसेच त्यांचे वडील सुद्धा नाही आहेत, तर त्यांनी कोणाचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा हे तुम्ही सांगा। कारण वडील सुद्धा हयात नाहीत, पती सुद्धा नाहीत, मग आधार क्रमांक टाकल्याशिवाय ई-केवायसीचा पुढील ऑप्शन ओपनच होत नाही। तर आपल्या ज्या काही मंत्री महोदय आहेत किंवा सरकारला विनंती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये हा ऑप्शन द्या किंवा त्यासाठी कोणता ऑप्शन तुम्हीच सांगावा। पहा, यामध्ये बऱ्याचशा कमेंट जर वाचला तर तुम्ही त्या कमेंट सुद्धा आहेत या आपल्या महिला व बाल विकास मंत्री यांच्यामध्ये। आता कमेंटची जी बाब आहे ती पूर्णपणे भरलेली आहे। आता या आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला सुद्धा पाहायला भेटेल की बऱ्याचशा नागरिकांनी, महिलांनी तीच कमेंट केलेली पाहायला भेटत आहे। हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। त्याचबरोबर इथे लाईक केल्यावर इथे हाईपचा ऑप्शन येतोय, जास्तीत जास्त लोकांनी हाईप केला तर हा व्हिडिओ ट्रेंडिंगला येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे हाईप करा, कमेंट करा, लाईक करा। लास्टची तारीख तुम्हाला समजली आहे कोणती आहे? 18 नोव्हेंबर 2025। आणखीन कोणत्या महत्त्वाच्या अपडेट येतील तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देण्यात येईल। व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। शेवटची दिनांक तुम्हाला समजली आहे। तुम्हाला ई-केवायसी करताना कोणत्या अडचणी येत असतील तर ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी याचा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे, इथे डिस्प्लेला येऊन जाईल। त्या व्हिडिओला क्लिक करा आणि त्या पद्धतीने तुम्ही ई-केवायसी करून घेऊ शकता। धन्यवाद।